17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काउंटर प्रकरणासंदर्भातलीच बातमी। सरकारनं 2 कोटी थकवल्याचा रोहित आर्यानं आरोप केलेला होता, तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। काही देणं बाकी असेल तर चौकशी करून कुटुंबाला दिली जाईल, असं केसरकरांनी म्हटलंय। ते जे कार्यक्रम चालवत होते लेटेस्ट चेंज, तर त्याच्यासाठी शासनाने 2-3 वेळा त्याला अप्रुव्हल सुद्धा दिलेलं आहे। आमचे माझी शाळा सुंदर शाळामध्ये त्याचा समावेश सुद्धा केलेला आहे। परंतु त्यांनी एक वेबसाईट क्रिएट करून त्याच्यावरून मुलांकडून पैसे स्वीकारल्याचं निदर्शनाला आल्यामुळे शासनाने त्यांच्याकडून त्याच्या संदर्भात एक्सप्लेनेशन मागवलेलं होतं आणि ते न दिल्यामुळे त्यांचं बिल वगैरे काय राहिलेलं असेल मला माहिती नाही, तर ते त्यांना मिळू शकेल। पण एकूणच असं म्हटलं जाते की तुमच्या घरासमोर सुद्धा त्यांनी बऱ्याच वेळा आंदोलन केली होती। काय सांगाल नेमकी आंदोलन झाल्यानंतर मी त्यांची आणि डिपार्टमेंटची मीटिंग घडवून आणलेली होती। त्याच्यामुळे याचा आणि ह्या गोष्टीचा काही संबंध नाही। एक गोष्ट अशी आहे की मुलांना ओलीस धरणं ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि असं केलं तर एक वाईट प्रथा महाराष्ट्रामध्ये पडेल आणि या दृष्टीने त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांनाच खूप दुःख आहे। परंतु ही पद्धत होत नाही की विद्यार्थ्यांना ओलीस धरायचं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ओलीस देणं हे संपूर्णपणे चुकीचं होतं आणि पोलिसांनी त्या सर्व विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली। ही अत्यंत दिलासादायक बाब आहे। नक्कीच, पण या प्रकरणी सरकारला कुठेतरी सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत। सरकार कुठेतरी याला जबाबदार होतं असं म्हटलं जातंय। एक गोष्ट अशी आहे की त्यांना मी आपल्याला पूर्वी सुद्धा सांगितलं की त्यांनी कुठल्या गोष्टीची पूर्तता करायची हे लेखी स्वरूपामध्ये कळवलेलं आहे। शेवटी आम्ही एखादी स्कीम करू शकतो, त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन करू शकतो, परंतु जी पेमेंट्स असतात ती सरकारी नियमाप्रमाणेच होत असतात। त्याच्यामुळे त्यांनी नियमाचं पालन केलं असतं तर त्यांचं सुद्धा पेमेंट वेळेवर होऊ शकतं। त्याच्यामध्ये कुठलीही अडचण आहे असं मला स्वतःला वाटत नाही। फक्त त्यांनी जो हा मार्ग स्वीकारला तो चुकीचा आहे, एवढीच गोष्ट मला सांगायची। अगदी शेवटचा प्रश्न आहे, काल त्यांनी वेटीस धरलेलं होतं, त्यामुळे मुलांना कुठेतरी वेटीस धरलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याची एन्काउंटर झाली। एकूणच या प्रकरणाबद्दल आपली शेवटची प्रतिक्रिया काय असेल? नाही, एन्काउंटर झाले हा खरं तर ते चुकीने घडलेलं आहे। कसं की मुलांची सुटका करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी कारवाई केलेली आहे। असं जर घडत राहिलं तर उद्या कोणीही आपलं बिल थकीत आहे म्हणून मुलांना ओलीस धरेल, तर मुलांना ओलीस धरणं हेच मुळात चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी कारवाई करून त्यांची सुटका केली ही समाधानाची बाब आहे। परंतु तरी पण एक सहानुभूतीच्या दृष्टीने त्यांचं बिल जर काय पेंडिंग असेल तर त्यांच्या कुटुंबियांना ते मिळेल 100%, कारण शासनाचे पैसे कधीही बुडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आता ते गेलेले असल्यामुळे त्यांनी जे काय अंडरटेकिंग वगैरे द्यायचं होतं ते त्यांना एक्झाम करता येईल का याच्याबाबत मी चौकशी करेन आणि सहानुभूतीपूर्वक त्यांच्या बाबतीत दृष्टिकोन स्वीकारण्याच्या बाबतीत मी करेन। धन्यवाद। तर हे होते दीपकभाई केसरकर। त्यांनी म्हटलंय जर काय त्यांचं देणं असेल तर त्या संदर्भात चौकशी केली जाईल आणि त्यांचे जर खरोखरच देणं असेल तर त्यांच्या कुटुंबियाकडे ते दिलं सुद्धा जाईल। विकास गाव